म्हणजे पॅक करून आतल्या रूममध्ये मी होते. तर 2-3 वेळेस ग्रहण इतकं मला त्रास झाला होता ना. आणि मेन म्हणजे मला वजन माझे. शुभ सकाळ. मनी प्लांट इथं शिजायला घातलेत चणे हळद आणि मीठ टाकून. आपले हरभरेत. उठले लाडूचा पहिला प्रश्न असते पप्पा कुठं आहेत. आणि लाडू लेट उठतो. पप्पा तोपर्यंत गावाकडे गेले. गडी कामाला आहेत. लवकर जावं लागतं त्यांना. आणि आमच्याकडं टायमिंग 7 ते 12 1 वाजेपर्यंत असतं ना, त्यामुळं लवकर. आणि याचा पहिला प्रश्न पप्पा कुठं आहेत, पप्पा कुठं आहेत. तरी कधी कधी ह्याला उठवून जातात, ह्याला बोलून गाडीवर चक्कर मारून. लाडूले ललते तू नाही ना. गुड बॉय आहे माझं. इकलं का. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचे स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये. आणि आत्ता माझी घाई गडबड चालली आहे शिरा बनवायची, कारण की त्याचं ट्युशन दुपारून होतं. आणि परत आत्ता ग्रुपला मेसेज पडला की ग्रहणचा वेळ आहे, अचानक टायमिंग चेंज झाला आहे 11 वाजता. आणि सुट्टी म्हणून आमचं सगळं निवांत चाललं होतं. तर चला पटकन नाश्ता बनवते. तर समर्थाला खायचं आहे शिरा, तर चला म्हणलं बनवूया. असं मध्ये पटापटा सगळे अयो मंगळसूत्र. कामाच्या घाईत मंगळसूत्रच घालायचं विसरलं. तरी म्हणते खुलं खुलं कसं दिसायला लागले. आहे ग्रहण. तर समर्थच्या वेळेस काही ग्रहणचं मला एवढं काही जास्त आठवत नाही, त्याला 8-9 वर्ष झालं. पण सम्राटच्या वेळेस मात्र 2-3 ग्रहण आले होते. आणि घरात मोठं कोणी नव्हतं. खूप अवघड गेलं होतं आम्हाला ग्रहणच्या वेळेस 2-3. समर्थ छोटा होता आणि घरात मोठं माणूस कोण नव्हतं. नाना आजारी होते. हे 22-23ची गोष्ट आहे. आणि समर्थला घ्यायला अंकिता, हो, राधा, तिघं मी आतल्या रूममध्ये, आमच्या गावाकडली जी बेडरूम आहे ना त्याच्यामध्ये दारं खिडक्या पडदे पूर्ण अंधार करून, म्हणजे पॅक करून आतल्या रूममध्ये मी होते. तर 2-3 वेळेस ग्रहण इतकं मला त्रास झाला होता ना. आणि मेन म्हणजे मला वजन माझं इतकं मोठं वाढलं होतं, पोट इतकं मोठं वाढलेलं होतं, बसायला उठायला इतके बेचैन होत होते. आणि मी एकटीच रूममध्ये आणि हे बाहेरल्या रूममध्ये समर्थला घेऊन. तर खूप आजचं ग्रहण जे प्रेग्नेंट बायका आहेत ना, त्या आता करायला पाहिजे, व्यवस्थित करणारच त्या. आपल्या बाळासाठी एवढं तर करणारच छान. तर सगळे कामं मी कपडेसुद्धा धुवून वाळू घातलेत, कारण की ग्रहणच्या अगोदर आतमध्ये सगळं घ्यायचं, बाहेर काय सुद्धा ठेवायचं नाही ह्या विचारानं. आणि ट्युशनसुद्धा तोपर्यंत सुटेल, तो येईल वापस. ए चल बाळ गेलं. बाळा मी घाबरली की तिकडे गेले बाळ. ये चल पण. मला वाटलं खाली उतरला. ये लवकर. हा ये पण. घालून शिजवून घेतलेले हरभरे रात्री भिजवले होते, कोथिंबीर टाकले. अरेच्या समो. हा निघलं. काय नाही, टोपण निघत नव्हतं, निघालं. टोमॅटो बारीक आणि कांदा. मीठ. थोडासा चाट मसाला, थोडंसं लाल मिरची पावडर. ओ गड़बड़ हो गया, ये तो बहुत बड़ा गड़बड़ हो गया रे बाबू. दही टाकायचं होतं, पण दही नाही है, बिरजलच नाही रात्री. इसके लिए इसके ऊपर से नींबू, खट्टा सा मीठा सा.
आईने आईची भेळ केली की लगेच समर्थला टूप पेटली की मला माझी भेळ खायचं आहे. 1 चमचा खाऊन बघितला माझी भेळ, पण तिखट मिठाचा तर अंदाज टाकून देते की. कोरडं बाळाला काढून ठेवू आणि मग कांदाही मिक्स कर. चिमणी माझी झोपली आहे. ही अंदाज कुठे गेला आत्ताच. पटकन खाऊन विकर, परत ग्रहण चालू होते. इकडे येतच नाही. कचरा जाईल त्याच्यात. बासके शेंगदाणे घातलं ना छान टेस्टी लागते. सगळेच टाकू. मिक्स कर चांगलं. आणि बाहेर आणता येते चिमणीला काढून ठेव. आणि लवकर. हो तिखट वालं गेलं. परत ह्याच्यात टाकून देईन मी त्याला. ग्रेव्ही नाही, कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घरच्या घरी. बाहेर पण हेच देतात की वेगळं काय देतात. चिंचगुळाचे पाणी. कारण या भेळला कलर येत नाही, आपण कलर वापरतच नाही. येते तसं, पण बाहेरले कसं लय कलर वापरतात बाहेरले. ग्रहण चालू व्हायच्या अगोदर आमचं खाऊन पिऊन सगळं ओके झालेलं आहे बरं का. आता ग्रहण चालू झाल्यावर आम्ही काही खाणार पिणार नाही, आहे ना. हा गावाकडला आपला शेवग्याचा बाग आहे. सध्या हा बाग चालू आहे, म्हणजे शेंगा तोडायचं, बाजारला मार्केटला पाठवायचं. तर आहोंचा व्हिडिओ कॉल आला होता आणि मग आम्हाला बाग बघायची होती. खूप दिवसापासून ह्या बागेकडे आम्ही गेले नव्हतो. मतदानाला गेलतं त्यावेळेस आणखीन चालू झाला नव्हता. तर मग ते व्हिडिओ करून पाठवलेला आहे. तर ह्या शेंगा आपल्या मार्केटला चाललेल्या आहेत सध्या. आणि बागेमध्येच एक अंजीरचं झाड लावलं होतं आहोने 1-1.5 वर्षापूर्वी का 2 वर्ष झालं. तर त्या अंजीरला इतके अंजीर लागलेत. व्हिडिओ कॉल केला होता त्याने, अंजीर आम्हाला दाखवून दाखवून खात होते. म्हणलं खायला नाही तर नाही, कमीत कमी आम्हाला व्हिडिओ तरी पाठवा. तर पिकलेले अंजीर ते खात होते. हे बघा किती छान असं अंजीर लागलेत आपल्या बागेतल्या झाडाला. तर घराकडे सुद्धा लावलेलं होतं पण घराकडले आले नाहीत आणि ही मळ्यातल्या बागेतलं अंजीरचं झाड छान असं आलेलं आहे. आणि आपला हा शेवग्याचा बाग तुम्ही बघू शकता. तर इकडं जवळजवळ 3 एकरचं हे आमचं प्लॉट आहे शेवग्याचा, जे की सध्या मार्केटला चालू आहे. आणि मस्त असं अंजीर. तर गावाकडे गेल्यानंतर आम्ही नक्की जाऊ ह्या बागेमध्ये आणि ब्लॉग तुम्हाला शूट करून नक्की दाखवेन. तर समर्थचे सध्या एक्झाम चालू आहेत त्यामुळे आम्हाला जायला भेटत नाही. तर असं आम्ही व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओमध्येच गावाकडलं वातावरण बघतोय. जायची तर तसं भरपूर अशी इच्छा होती, पण एक्झाम इतक्या जवळ आलेत की चालूसुद्धा झालेत. उद्यापासून त्याचा फर्स्ट पेपर आहे. आणि आम्हाला चिडवून चिडवून हे इथं खात होते अंजीर बघ दाखवून. शिवा शिवा को क्या हुआ? बच्चा नहीं बोलने का अंकल. पडशील ना समर्थ, तसं पडशील ना.
आयु डोका पटलं बघ त्याचं. बाहेर ग्रहण चालू आहे आणि आतमध्ये बघा यांची कशी मस्ती चालू आहे. रिव्हिजन झालं का बाळा? उद्या एक्झाम आहे, फायनल आहे, मॅथ आहे. पडशील पडशील. नको तस करू नको, डोळ्यात रक्त उतरत आहे. डोळ्यात रक्त. हा तसं. मी तर म्हणते आता ह्या वेळेस सोपा गावाकडे द्यावा. खुर्ची एका खुर्चीने काय होते का? सोपा ठेवू घाण झालाय म्हणून द्यावं म्हणते गावाकडे सोपा. अरे मारताय कशाला? गाडी बघा कुठं सोप्यावर गाडी आली. पडशील का नाही बरं सम्राट? अगो पण किती करशील रे तू? डोक्याला लागल का नाही पडल्यावर? उठ उतर खाली उठ. पडतंय रे बाळा खाली उतर. पडलं तर इकडे फडशी डोक्याला लागल का नाही? करतोय अजून ऐकत पण नाही. गाडी खाली टाक. खाली गाडी लागते रे बाळा खाली गाडी. तू जरी पडला तर डोकं किती जोरात आपटल. खाली खेळ खाली. दादा कधी तर असला आगाऊपणा केला नाही. तू बघ दादा लगेच ऐकत होतं बाळ माझं. खेळा खाली. हा काय मजा करता मम्मीची. आत्ता ग्रहण संपलं. चावी कुठं आहे? आणि पोरं कोंडून होती दिवसभर, तर चला थोडंसं बाहेर फिरून येऊ. संपल्यावर आम्ही बाहेर आलोय फिरायला. आलोय खरं पण ग्राउंडवर कोण नाही, सगळं सुनसान पडले. रोज किती गर्दी असते इथं. सगळ्यांचे छोटे बाळ होते त्यामुळे कोण आलं नाही. खेळतायत आता दोघ जण. समोर त्याला दे ना. लगेच की अंधार पडला. आम्ही बाहेर आल्या आल्या चला पोरं 10-15 मिनिट खेळले, आता निघूया आपण घरी. कुठं आहे भाऊ? भात खाल्लाय ना? सकाळी बनवते भोपळा. फ्रीज मधला भोपळा काढून बाहेर ठेवलाय भाजी बनव म्हणून. हे बघा आता वाजलेले 9:45. तर व्हिडिओला मी इथंच थांबवते आणि उद्या दुपारी 1 वाजता भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय, शुभरात्री. चांगला अभ्यास करलेल्या पोराला ही पोरग काय करते बघा. त्याला पूर्ण चादर टाकले. लाडू दादाची चादर काढ. चांगला अभ्यास करलेल्या पोराला तू बिचकावतोय. काढते काढ दादाची चादर. अभ्यास करलेल्यावर पण खोड्या काढ ना. इथून सांगतोय हंबाला या, हंबा रोडला जा, कुकू भुकतय. किती वाजलेत संध्याकाळचे? झोपायचंय का नाही? हंबा बसले मग बसू दे ना.